नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजलीताईला खूप त्रास होत असतो. त्यावेळेला मग अर्णव तिला विचारतो, की "ताई मला सांग हे सगळं कसं झालं? ड्रायव्हरच्या कंट्रोलमध्ये गाडी नव्हती का? त्याच्यामुळे हा अपघात झालाय का?" तेव्हा ती म्हणते, की "नाही रे चिंटू, त्याची बिचाऱ्याची काही चूक नव्हती. खरं तर गाडीचे ब्रेकच फेल झाले होते." हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो, की "व्हॉट? गाडीचे ब्रेक कसे काय फेल झाले?" तेव्हा ती म्हणते की माहीत नाही मला, पण खरंच ईश्वरी होती म्हणून मी आणि बाळ वाचलो. ईश्वरीला माहीत पडलं की गाडीचे ब्रेक फेल होणार. त्यावेळेला ती बिचारी स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि माझ्याजवळ येऊन बसली आणि माझ्याजवळ येऊन समोर सीटच्या आडवी झाली. कारण की तिला माहीत होतं की जर मला लागलं तर बाळ आणि मी वाचू शकणार नाही. म्हणून आम्हा दोघांना सुखरूप ठेवण्यासाठी ती बिचारी आमच्या सीटच्या मध्ये आली आणि माझ्यासमोर राहून ती वाचली. म्हणजेच तिला लागलं, तिला माझ्यापेक्षा जास्त लागलं असेल. कारण की ती माझ्यासमोर येऊन अशी बसली होती. खरंच बिचारी माझ्यासाठी हे सगळं करत होती. मला माहीत नाही काही. मला फक्त सांगा, की ईश्वरी कशी आहे? ती माझ्यामुळे तिला पण लागलंय. तेव्हा मग आता मामा म्हणतो, की "हे बघ, चिंता करू नकोस. ईश्वरी अगदी व्यवस्थित आहे आणि तिलाही शुद्ध आली. ओके. त्यामुळे तू काळजी करू नकोस." तेव्हा मग ईश्वरीच्या बाबतीत मामा म्हणतो, की "मी एक काम करतो. मी डॉक्टरांची स्पेशल परमिशन काढतो. तुझी आणि ईश्वरीची भेट घडवून देतो. ओके. आता काळजी करू नको." असं अंजलीला तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता इथे नम्रता आणि आकाश दोघंजण ईश्वरीला भेटायला आलेले असतात. ईश्वरीला शुद्ध येताच ती म्हणते, की "ताई कशा आहेत? अंजलीताई कशा आहेत?" तेव्हा आकाश म्हणतो, की "डोंट वरी ईश्वरी, ताई ठीक आहे. तिला काही झालेलं नाही आहे. ती अगदी व्यवस्थित आहे आणि तिची तब्येतही आता ठीक आहे." तेव्हा मग ईश्वरी आता उठत असते. ती म्हणते, की "मला ताईला भेटायचं आहे." तेव्हा नम्रता म्हणते, की "प्लीज जरा ताई पडून राहा. इशू तुला काही झालेलं नाही आहे आणि नमुताईला पण देवाच्या कृपेने काही झालेलं नाही." तेव्हा मग ईश्वरी आता देवाला हात जोडते आणि म्हणते, की "गणू बाप्पा, अशी सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव." तेव्हा ती हात जोडायला जाते आणि तिच्या हाताला सलाईन्स वगैरे लागलेले असतात. त्यामुळे तिचा हात दुखतो आणि ती "आई गं" अशी ओरडते. तेव्हा नमुताई म्हणते, की "काय गं, काय झालं?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "अगं, असं नाही, हात जोडायला गेले आणि अशी सवय नाही आहे ना, त्यामुळे हाताला लागलं माझ्या." तेव्हा हे पाहून नम्रताला खूपच वाईट वाटतं. नम्रता तिथून बिचारी गुपचूप निघून जाते. इशू म्हणते, की "ताई, थांब ताई, काय झालं?" असं ती आवाज देत असते. त्यावेळेला आकाश म्हणतो, की "डोंट वरी ईश्वरी, मी बघतो जाऊन काय झालंय ते." असं म्हणून आता तो बाहेर येतो. नम्रता बाहेर येऊन रडत असते आणि तिला रडत पाहताना आकाश विचारतो, की "नम्रता, काय झालंय? तू अशी का रडते?" तेव्हा नम्रता म्हणते, की "आकाश सर, मला खरंच खूप वाईट वाटतंय. आमच्या इशूला असं बघण्याची सवयच नाही आहे ना. म्हणजे इशू इतकी चुलबुली आहे, की तिला कधीही असं शांत वगैरे पडलेलं पाहिलंच नाही आहे. आणि आज तिचा असा अपघात झाला आणि तिला असं पडलेलं पाहून मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला इशूला असं पाहवत नाही आहे. त्या बिचारीला किती लागलंय आणि किती त्रास होतोय तिला. तिला असं त्रासात मला पाहवत नाही आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय त्याचं. आणि वाईटही याचं आहे आणखी, की मी आई-बाबांनाही काही सांगितलं नाही आहे, की इशूचा अपघात झालाय वगैरे. त्यामुळे मला आणखी वाईट वाटतंय." तेव्हा मग आकाश तिला म्हणतो, की "हे बघ नम्रता, प्लीज काळजी करू नकोस. आता डॉक्टरांनी सांगितलंय ना, की सगळे आउट ऑफ डेंजर आहे. ताई आणि ईश्वरी दोघेजणही सुखरूप आहे. त्यामुळे तू अजिबात घाबरू नको. सगळं काही व्यवस्थित होईल आणि ईश्वरी पण लवकर रिकव्हर होईल." असं म्हणून आता तो तिला जवळ घेतो आणि नम्रता ही आता आकाशला मिठी मारते. तर मागून हे सगळं वल्लरीने पाहिलेलं असतं. वल्लरी बघून म्हणते, की "बापरे! म्हणजे ह्या मुलीची, या थर्ड क्लास मुलीची मजल इथपर्यंत गेली आहे. म्हणजे आता मिठ्या-बिठ्या मारण्यापर्यंत हिची हिंमत वाढली वाटतं. ठीक आहे. आता मला हे सगळं संपवायलाच हवं. मला वाटतं, की हिच्या बहिणीसारखेच हिला डोहायला लागलेत, बंगल्यात राहण्याचे स्वप्न बघायला लागली आहे. आता मात्र मी हिला सोडणार नाही. आता हिचं काहीतरी केलंच पाहिजे." असं म्हणून मामी ठरवते आणि फोन लावते, की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुलीला बघण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर ठरवा. नाहीतर त्यांना समोरच्या मंडळींना सांगा, की चांगलं स्थळ हातचं गेलंच म्हणून समजा. म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. असं आता ती बोलून दाखवत असते आणि वल्लरी मनातल्या मनातच विचार करते, की काहीही झालं तरीही आता या मुलीला मी तिचे स्वप्न तोडणारच. तिला काय वाटतं, की सहजासहजी तिची बहीण जशी बळजबरीने या घरात घुसली तसं तिलाही घुसता येईल. तर मी तसं अजिबातच होऊ देणार नाही. या गोष्टीचा निकाल मी आता लावणारच. लवकरात लवकर हिला कसं दूर फेकता येईल ना, हेच आता मी बघणार.
तर आकाश तिचे डोळे पुसत असतो आणि तिला शांत करतो. इथे ईश्वरी ही अजूनही झोपलेलीच असते. तिला तेवढा त्रासच होत असतो. त्याच वेळेला मग अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी अजूनही गाढ झोपलेली असते. अर्णव हा लांबूनच तिच्याकडे बघत राहतो आणि अर्णवला वाक्य आठवतं डॉक्टरांनी बोललेल्या, की हे बघा यांना येताना पेशंटला एखादा मिनिट जरी उशीर झाला असता ना, तरीही प्रॉब्लेम झाला असता. 1 मिनिटं जरी उशीर झाला असता तरी बाळ किंवा त्या दोघांपैकी कोणाला तरी वाचवावं लागलं असतं. एखाद्याचा जीव गेला असता. परंतु ज्या व्यक्तीने यांना इथे आणलं ना, त्या व्यक्तीला तुम्ही थँक म्हणा. कारण की त्या व्यक्तीमुळेच हे सगळं झालंय. त्यांनी इथे हिम्मत करून आणलं म्हणूनच त्या वाचू शकल्यात आणि बाळही वाचू शकले. हे सगळं अर्णवला आठवत असतं. ईश्वरी ही अजूनही झोपेत असते. परंतु तेवढ्यातच तिला काहीतरी मानेकडे दुखतं आणि तिला जाग येतं. ती समोर अर्णवकडे पाहते आणि अर्णव सर असा आवाज देते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की डोंट वरी, प्लीज बी रिलॅक्स, झोपून राहा तू, उठण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा मग आता ईश्वरीकडे तो बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की काय झाले सर, तुम्ही असे का बघताय? तेव्हा अर्णव आता तिला बोलून दाखवतो की रिअली म्हणजे मला काय बोलायचं ना काहीही समजत नाही आहे. ॲक्च्युली हे सगळं जे काही झालं आहे ना, ताईला शुद्ध आली आणि तिने मला सगळं सांगितलं जे काही घडलं ते. आणि खरंच जे काही घडलं ते खूप हॉरिबल होतं. मन तो हे सगळं हिमतीने करून दाखवलं. तेव्हा आता ईश्वरी गालातल्या गालातच हसते. मग अर्णव म्हणतो की म्हणजे तुला आता कार चालवता येत नव्हती, तरीही तू ही हिंमत कशी केली कार चालवण्याची? ताईला आणि त्या ड्रायव्हरला तू कारमध्ये बसवून आणलंस, बरोबर? मग तुला तर कार चालवता येत नव्हती, मग तू कसं त्यांना घेऊन आली? असं अर्णव आता तिला अगदी कुतूहलाने विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी खरं सांगू का सर काय झालं होतं? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, बोल ना, ॲज युज्युअल खरंच बोल. कारण की खोटं बोललं की मला राग येतो, तुला माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, खरंच बोलते मी तुमच्याशी. मी जेव्हा खरंच सांगू गाडी चालवायला घेतली ना, तेव्हा मला तुमचा चेहरा समोर आला. मला असं वाटलं की तुम्हीच मला सगळं काही सांगताय. हे असं कर, ही तशी गाडी चालव मिस इंदोर. तुम्हीच माझ्यासमोर आहात, असा विचार करून मी गाडी चालवली आणि तुम्ही माझ्याप्रमाणे म्हणजेच तुम्ही माझ्यासमोर आहात, असा विचार मी केला आणि गाडी चालवायला सुरुवात केली. तेव्हा मग अर्णव म्हणत असतो, तुला माहिती नाही आहे ईश्वरी, तू काय केलंस ते. खरं तर तू गाडी चालवलीस, पण तू खरं तर ताईचा जीव वाचवला. पण माझा जीव वाचवलायस तू. कारण की ताईला जर काही झालं असतं, तर मी जगू शकलो नसतो. त्यामुळे तू ताईचा नाही, तर माझा जीव वाचवलायस, ताईला वाचवलंयस तू. असं म्हणून आता ईश्वरीला अर्णव सांगतो. तेव्हा ईश्वरी त्याला बोलते, की "सर, ताईला जर काही झालं, तर तुम्ही जगू शकला नसता. पण जर मला काही झालं असतं, तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हणजे तुम्ही जगू शकला असतात का?" असा सरळ प्रश्न ईश्वरी त्याला विचारते. आता त्याला काही उत्तर देताच येत नसतं. तो अगदी गप्प असतो. पण मनात मात्र उत्तर एकच असतं, की "ईश्वरी, मी तुझ्याशिवायही जगू शकत नाही." तो आता बोलायला त्याची हिंमतच होत नसते. तेवढ्यात तिथे सिस्टर येते आणि म्हणते, की "एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला बरं वाटतंय का आता?" तेव्हा ती "हो" थोडं असं बोलते. मग नर्स म्हणते, की "हे बघा मॅम, तुमचे हे सगळे दागिने आहेत. ॲक्च्युली एक्स-रे करताना हे दागिने मला काढून ठेवावे लागले. पण आता तब्येत सगळी ओके आहे तुमची, तर प्लीज हे दागिने घालून घ्या. कारण तुम्ही सुवासीन आहात, तर तिच्या या गळ्यामध्ये मंगळसूत्र असणं हे खरंच चांगलं आहे. हे असं बिना गळ्याचं बरोबर वाटत नाही आहे ना. मग हे घ्या मंगळसूत्र." तेव्हा ईश्वरी ते घेत असते आणि मंगळसूत्र घालायला बघणार, परंतु तिच्या मानेमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे म्हणजेच तिला डोक्याला लागल्यामुळे तिला उठता येत नसतं. तेव्हा अर्णव हा तिला मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करू लागतो. आता तो "1 मिनिट मिस इंदोर" असं बोलून ईश्वरीच्या गळ्यामध्ये आता तो मंगळसूत्र घालायला जातो. त्यावेळेला ईश्वरीला तो म्हणतो की "दे, मी तुला घालून देतो हे मंगळसूत्र." तेव्हा ईश्वरी त्या मंगळसूत्राकडे बघते आणि नंतर तिला आठवतं कशाप्रकारे हे मंगळसूत्र अगोदर अर्णवने तिच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं. म्हणजे जेव्हा ते लॉजमध्ये राकेशने ईश्वरीला आणलेलं होतं, त्यावेळेला अर्णव तिला म्हणाला होता, की "मिस इंदोर, आता माझ्याकडे एकच हा उपाय आहे आणि जर आपण दोघं बाहेर पकडलो गेलो, तर आपल्या दोघांची, स्पेशली तुझी जास्त बदनामी होईल. त्यासाठी तुला या बदनामीपासून वाचवण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतोय मिस इंदोर. तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. तुझ्या गळ्यात जर मंगळसूत्र घातलं नाही, तर लोक हजार प्रश्न करतील. त्यापेक्षा तू हे गळ्यात मंगळसूत्र घाल आणि मग सगळ्या प्रश्नांना तुला सामोरे जायला हिंमत येईल." हे सगळं आता ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही आठवतं. तेव्हा ईश्वरीला आठवतं पहिली वेळ, अर्णवलाही आठवते.
नंतर मग अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला असं वाटत होतं ना पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही मंगळसूत्र घालत होतात त्यावेळेला मला ते नकोसं होतं. मला तेव्हा त्या मंगळसूत्राची अडचण झाली होती. मला ते मंगळसूत्र म्हणजे ओझं वाटत होतं. परंतु आता मला तसं अजिबातच वाटत नाही. आता उलट हे मंगळसूत्र मला हवं आहे आणि ही जबाबदारी देखील मला हवी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी जेव्हा मंगळसूत्र हे घातलं तेव्हा माझ्या मनात खरंच काहीही विचार नव्हता. परंतु तेव्हा माझ्या मनापासून मी घातलं होतं. पण आता मला तुला मंगळसूत्र घालण्याची हिंमतच होत नाही आहे, असं अर्णव तिला बोलून दाखवतो. त्यामुळे आता ईश्वरी म्हणते की सर, पण त्यावेळेला मला नको हवं होतं. पण आता आता हे मंगळसूत्र तुमच्या हाताने मला गळ्यात घातलेलं हवं आहे. आता याबद्दल मला काहीही शंका वाटत नाही. प्लीज तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाला, असं ईश्वरी अर्णवला बोलते. आणि त्याचमुळे अर्णवला आता पूर्णपणे खात्री झालेली असते की ईश्वरी ही अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे. आता अर्णव हा ईश्वरीला गळ्यात मंगळसूत्र घालायला जातो आणि ईश्वरीने आता मनापासून हे नातं निभावलेलं असतं. गळ्यात मंगळसूत्र पडताच ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते. अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी त्याला म्हणते की सर, हे मंगळसूत्र फक्त काळे मणी नाही आहेत माझ्यासाठी. हे म्हणजे आपल्यातलं नातं आहे. आपण दोघं एकत्र आहोत हे मंगळसूत्र सतत मला दाखवून जाणीव करून देत राहील. ईश्वरी त्याच्याकडे बघते तेव्हा अर्णव तिला म्हणतो की हे बघ, आत्ता तरी माझ्यासाठी हे मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी आहेत तुझ्या गळ्यात घातलेले. आणि जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही तोपर्यंत या मंगळसूत्राची किंमत माझ्यासाठी तीच राहणार, काळे मणी म्हणून. जोपर्यंत माझ्या आईबद्दल काही होत नाही व्यवस्थित, हे माझ्या मनात तसंच राहणार, असं आता अर्णव हा बोलून तिथून बाजूला जातो. आणि ईश्वरी मात्र तोच विचार करत असते. तिच्या डोक्यात तेच सुरू असतं की काही झालं तरीही अर्णवने आता ऐकलं नाही, परंतु तो नक्की नंतर ऐकेल हे तिच्या मनामध्ये सुरू असतं. परंतु ईश्वरीला त्याने मंगळसूत्र घातलं त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी मनापासून म्हणते की अर्णव सर, आज जरीही तुमच्या मनात नसलं ना तरी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात बांधलंय त्यासाठी मला खूप आनंद झाला आहे. मी कितीही मोठ्या शब्दात याचं वर्णन करू शकत नाही. सगळं काही व्यवस्थित आहे आता माझ्यासाठी. तेव्हा अंजली आता म्हणत असते की मला ईश्वरीला भेटायचं आहे. तेव्हा मामा म्हणतो की हो अगं, भेटतो तिला. मग तेवढ्यातच मामा म्हणत असतो की सगळं काही व्यवस्थित होईल. राकेशच्याबद्दल तिला आठवतं आणि ती म्हणते की मामा मला सांगा की हे कुठे आहेत, म्हणजे हे अजून आले नाहीत, तुम्ही त्यांना कळवलं आहे का? तेव्हा राकेश म्हणतो की हो, फोन केला त्यांना पण ते फोन उचलत नव्हते. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, डोंट वरी, जिजू एखाद्या अडचणीच्या कामात असतील त्यामुळे त्यांना यायला जमत नसेल, पण तुम्ही काळजी करू नका, येतील ते, नक्कीच येतील. त्यावेळेला आजी म्हणत असते की हे बघ अगं अंजली, कशाला काळजी करते, आपल्याला तसंही माहीत आहे ना जावई बापूंचं कसं असतं ते काम. त्यामुळे ते आले की नक्कीच येतील. मी त्यांना मेसेजही टाकला आहे, मेसेज बघितला की ते नक्कीच येतील लवकर. तेव्हा मग आता मामा म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जावई बापू तुला घरीच भेटू शकतात, कारण की डॉक्टरांनी सांगितलं आहे उद्या सकाळी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल दोघींनाही. आणि तुम्ही दोघी आलात ना की मी तुमच्यासाठी नाश्त्यासाठी मस्तपैकी इंदोरी पोहे बनवतो. तेव्हा असं म्हटल्याबरोबर मामी डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा, म्हणजे यांच्या हातचे पोहे खायचे म्हणजे आपल्या सगळ्यांनाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच व्हावं लागेल. असं म्हटल्यावर मामा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अगदी काही इतके वाईट नाही बनवत मी. मग त्यानंतर सगळेजण आता बाहेर जातात आणि अंजली तिथेच असते आणि ती खुश असते, कारण की लवकरच डिस्चार्ज मिळणार असतो. आता अर्णव हा ताईचा हातात येऊन धरतो आणि म्हणतो की ताई, सगळं ओके आहे ना, तू ठीक आहेस ना, असं तो तिला विचारतो. तेव्हा मग आता ताईचा हात अगदी हातात धरून तो तिच्याकडे बघतच राहतो. मग अंजली म्हणते की चिंटू, अरे बाळा, किती इमोशनल होतोयस तू. मी सांगितलं ना, खरंच मला काहीही झालेलं नाही आहे, मी ओके, एकदम सगळं काही ठीक आहे. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की नाही रे चिंटू, अजिबात काळजी करण्याची गरज नाही, सगळं ठीक आहे, मी ओके, असं म्हणून आता ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. आणि मग ती म्हणते की काही काळजी करण्याची गरज नाही आहे. सगळेजण आता घरी येत असतात. ईश्वरी आणि अंजू दोघांनाही तिथे डिस्चार्ज मिळालेला असतो. आकाश आता अंजलीताईला अलगद धरून धरून बाहेर काढतो आणि तिला चालत आणत असतो. त्यावेळेला मग आता अंजली ही पुढे पुढे चालत आकाशबरोबर जाते आणि अर्णव हा ईश्वरीला मदत करत करतच बाहेर आणत असतो. आता ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो तेव्हा ईश्वरी पटकन जरा एका ठिकाणी थांबते आणि तिचं लक्ष जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, चल, कशाला थांबली आहेस तू? ईश्वरी म्हणते की 1 मिनिट थांबा जरा. तेव्हा आता
ती त्याला थांबायला सांगते आणि खाली पडलेला जो रुमाल असतो तो रुमाल ती बघते आणि म्हणते की सर हे बघा. तेव्हा अर्णव म्हणतो की काय आहे, रुमाल तर आहे. ईश्वरी म्हणते की नाही, हा फक्त रुमाल नाही आहे, याच्यावर बघा ना आर लेटर इनिशियल काढलेलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की तुला काय म्हणायचं आहे मग आर लेटरबद्दल. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला असं वाटतंय की R4 राकेश कशावरून नसू शकतं. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे तू इतकं फर्म कसं सांगू शकते. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे त्या दिवशी भरतकाम ताई करत होत्या तेव्हा मी या रुमालावर त्यांना भरतकाम करताना पाहिलं होतं आणि मला म्हणत होत्या की मी राकेशसाठी रुमाल विणते आणि त्याच्यावरती आर इनिशियल काढताना मला दिसलं होतं असं सेम गोंड्याने, लाल गोंड्याने. म्हणून मला जरा डाऊट येतोय की हा रुमाल जर राकेशचा असेल तर हा रुमाल इथे काय करतोय नेमका, म्हणजे या जागी कसा काय पडला असेल तो रुमाल, असा विचार आता ईश्वरी ही अर्णवसोबत करायला लागते. अर्णव ईश्वरीला म्हणतो की पण मलाही समजत नाही आहे, ही गाडी ही काल पार्क मी याच दिशेने केली होती माझी गाडी, मग नक्की काय झालं असेल. तेव्हा दोघांच्याही मनात एकत्र संशय येतो की हे सगळं जे काही प्रकरण आहे ते राकेशनेच केलं असेल का, राकेशनेच या गाडीचे ब्रेक फेल केले असतील का, असा विचार आता त्यांच्या दोघांच्याही डोक्यामध्ये एकत्र येतो. तेव्हा अर्णव म्हणतो की ऑल राईट मिस इंदोर, मला तुझा पॉईंट समजला की R4 राजेशही असू शकतं. त्यामुळे आता आपण बघूया पुढे काय करायचं ते. तू आता आतमध्ये चल. ईश्वरीला तो आता आतमध्ये घेऊन चाललेला असतो आणि दोघीजणी म्हणजे अंजू आणि ईश्वरी दोघीजणीही बसलेले असतात. दोघींना लागलेलं असतं. ईश्वरीच्या हातालाही खूप लागलेलं असतं. तेव्हा आता अजूनही ती म्हणजेच आपली अंजली टेन्शनमध्येच असते. ती म्हणते की काय चाललं आहे, म्हणजे अजूनही राकेश आले कसे नाही आहेत मला कळत नाही आहे. म्हणजे इतका त्यांना मेसेज वगैरे देऊनही त्यांना कळू नये, इतकं मोठी एमर्जन्सी आली आणि ते इथे अजिबात नाही. मला खरंच खूप काळजी वाटते की कुठे असतील ते. प्लीज चिंटू जरा बघ ना कुठे गेलेत ते, म्हणजे मलाही काळजी वाटते आता. बघ ना कालपासून काय विचित्र घडतंय ते. काल आमचं दोघींचा अपघात झाला आणि आज आज मात्र हे सगळं घडलं. अजूनही राकेशचा पत्ता नाही आहे, कुठे असतील ते, असा विचार इथे तिच्या डोक्यामध्ये आता असतो. आणि मग मामा म्हणतो की हे बघ डोंट वरी, हे बघ बाळा ते येतील, त्यांनी सांगितलं आहे ना की ते कामात आहेत म्हणून येतील नंतर. मग अर्णवला अंजली म्हणते की बरं तू मिसिंग कंप्लेंट तरी टाक ना त्यांची, अजूनही ते सापडले नाही आहेत म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ताई डोंट वरी, ते सगळं मी केलेली आहे, तू काळजी करू नकोस, सगळं काही होईल आणि जीजू येतील अगं लवकरच, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग आता आजी पण म्हणत असते की हो अंजली आता ना तू तुझ्या तब्येतीला जप, जावई बापू नक्कीच येतील. तुला माहिती आहे ना की ते असे गेले की ते तुला सांगून पण गेलेत, त्यामुळे तुला काळजी करण्याची अशी काहीच गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ताई मी मिसिंग कंप्लेंट केली पोलिसांमध्ये, पोलीस लवकरच बघतील, तू काळजी करण्याची गरज नाही आहे. मग ते म्हणते की नाही रे चिंटू, खरंच चिंता वाटते, कारण की कालपासून हे सगळं चुकीचं आणि विचित्र घडतं आहे आमच्या दोघींबाबतीत आणि नंतर आता राजेशच्या बाबतीत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, जर मला जीजू सापडले ना तर लवकरात लवकर मी तुला कळवेन, कळलं ना, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर आजी म्हणायला लागते की बरं एक काम करा, चला आता चिंटू तू ईश्वरीला रूममध्ये घेऊन जा, आराम करू दे आणि अर्णव मी ताईला घेऊन जाते. अंजू चल तू आतमध्ये आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल आणि हो व्यवस्थित आराम केला तरच तुम्हाला दोघींना बरं वाटणार आहे बरं. त्यामुळे अंजली ईश्वरी दोघींनाही आता आरामाची गरज आहे, चला, असं म्हणून आता अंजलीला आजी घेऊन चाललेली असते आणि आकाशही तिला मदत करत असतो. मामा म्हणतो की अर्णव तू घेऊन जा ईश्वरीला, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हो अंजली आता तू जावई बापूंची काळजी करू नको, मी बघतो ना काय करायचं ते. अंजलीला घेऊन जातात. त्यानंतर मग अर्णव ईश्वरीला हळूहळू रूममध्ये घेऊन चाललेला असतो. आता ईश्वरीला खरं तर जास्त लागलेलं असतं, त्यामुळे तिला उठताही येत नसतं. हळूहळू अर्णवची मदत घेत ती उठण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला आता ती उठते आणि समोर जिन्याने जायचं असतं, परंतु जिन्यावर जाताना पाऊल ठेवायला जात असते, परंतु तिचं पाऊल इतकं दुखतं की ती जोरात ऐगं अशी ओरडते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की माझ्या पायातून अचानक असा पाय वर ठेवताना कळ आली आणि त्रास व्हायला लागला आणि तिच्या हातालाही आता दुखायला लागतं. ईश्वरीला ना पाय पुढे टाकता येत असतो ना तिच्या हाताने तिला हात धरून वरती चढता येत असतं, तिला खूपच त्रास होत असतो. तेव्हा आता अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट थांब. मग ईश्वरीचा हात तो घेतो आणि ज्या हाताला लागलेलं नसतं तो हात स्वतःच्या खांद्याच्या मागून तो घेतो आणि ईश्वरीला आता तो वर उचलून घेऊन चाललेला असतो. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर,
तेव्हा आता अर्णव फायनली ईश्वरीला उचलतो आणि तिला उचलून आता खांद्यावरच घेऊन चाललेला असतो. तिच्या पायाला लागल्यामुळे तिला चालता येत नसतं, परंतु अर्णव आता ईश्वरीची पूर्ण प्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी आता अर्णवच्या डोळ्यामध्येच बघत असते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही तिचं डोकं दुखल्यामुळे बसलेली असते. तिला स्वतःच्या हाताने चहा वगैरे काहीच पिता येत नसतं. तेव्हा अर्णव हा तिला नाश्ता देत असतो, म्हणजेच नाश्ता भरवत असतो आणि म्हणतो की हे घे ईश्वरी, खाऊन घे. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवच्या हाताने खाऊन घेत असते. अर्णव तिला म्हणतो की तुला खायला जमत नाही आहे ना, त्यामुळे ये मी तुला भरवतो. आता अर्णवने आणलेले पोहे ईश्वरी अगदी व्यवस्थितपणे त्याच्याकडे बघतच खात असते आणि मग अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो. तर ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवच्या काळजीने भारावून गेलेली असते आणि ईश्वरीचे केस खाताना मध्ये येत असतात. त्यामुळे अर्णव कानाच्या मागून तिचे केस बाजूला घेतो आणि तिला भरवत असतो. तर ईश्वरी ही जेव्हा अर्णव कानाच्या मागे हात लावतो आणि केस बाजूला करत असतो, तेव्हा ती अगदी डोळे बंद करून घेते आणि अर्णव तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि तिथून निघणार तेवढ्यात ईश्वरी त्याचा हात धरते आणि थँक्यू सो मच सर असं बोलल्यावर अर्णव म्हणतो की हे सगळं मी माझं कर्तव्य केलं. रस्त्यावरच्या एखाद्या माणसाबद्दलही असं घडलं असतं तरीही मी तसाच वागलो असतो. ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे अर्णव सर? रस्त्यावरच्या मुलीलाही तुम्ही असंच नाश्ता भरवला असतात का? आणि रस्त्यावरच्या मुलीचेही केस असेच तुम्ही बाजूला सारले असते का पुढे आल्याबरोबर? तेव्हा ईश्वरीने असं विचारल्यावर अर्णव मात्र गप्प असतो. राकेश आल्यावर अर्णव त्याला तो रुमाल दाखवतो आणि विचारतो की हा रुमाल काय आहे, कोणाचा आहे हा रुमाल? तेव्हा राकेश घाबरतो. तो म्हणतो की रुमाल? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, कोणाचा आहे? आता मात्र काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.